आज आपण बनवणार आहोत कांद्याची मोकळी पातीची भाजी. खूप छान लागते खायला भाकरीसोबत तर, आणि एकदम सोपी झटपट रेसिपी आहे. चला तर पाहूया कशी करायची. तर इथे मी कांद्याची पात स्वच्छ करून घेतलेली आहे. बारीक कट करून घेणार आहे. ह्याच्यात पाणी टाकून धुवून घेऊया. इथे धुवून घेतलेली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. शेंगदाण्याचा कुट्टा 1 वाटी, भिजवलेली मूग डाळ, जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट आणि धना पावडर. इकडे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात मोहरी टाकून ती छान तडतडू द्यायची आहे. नंतर जिरे टाका आणि बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून त्याला हलवून घ्या. छान 2 मिनिट परतून घेणार आहोत आपण तिला. पाहू शकता 2 मिनिटानंतर ती बऱ्यापैकी छान झालेली आहे. आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊया. इथे हळदी पावडर, लाल तिखट आणि धना पावडर. धना पावडरने चव खूप छान येते कांद्याच्या पातीला. आता हे छान मिक्स करून घेऊया. सगळ्या कांद्याच्या पातीला लागेपर्यंत आपण 2 मिनिटं ह्याला परतून घेणार आहोत. आता ह्याच्यात भिजवलेली मूग डाळ टाकून घेऊ आणि सेम प्रोसेस 2 मिनिटं हलवून घेणार आहोत. आणि ह्याच्यावर आपण एक झाकून ठेवूया 5 मिनिट, म्हणजे ती डाळ शिजली जाईल. 5 मिनिटानंतर पाहू शकताय छान डाळ शिजलेली आहे. हलवून घ्या एकदा छान. चवीपुरतं मीठ टाकून घ्या. नंतर एकदा हलवून घ्या. नंतर आणखी 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया याला. 2 मिनिटांनी पाहू शकताय मीठ टाकल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटले. आणखी छान हलवून घेऊया. आता ह्याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरीही चव खूप छान येते. दोन मिनिट छान त्याला फ्राय करूया. हलवून घ्या. एकदम सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकताय खूप छान झालेली आहे भाजी. आपण भाकरीसोबत खाऊ शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.